सावकाश. भाऊ हळू. भाऊ बोलतो की डॉक्टर्सनी. नको, मी ठीक आहे. भाऊ अहो झेपत नाही तर कशाला बाहेर जायचं. भाऊ हे झोळे घेऊन कुठे निघालेत. भाऊ तुम्ही कशा पायी उगाच स्वतःला एवढा त्रास करून घेताय. अनुराधा, शाळेसाठी हे करणं गरजेचं आहे. जेव्हा अंगात रग होती तेव्हा मेहनत करून कष्ट करून देणग्या मिळवलेल्याच आहेत की शाळा वाचवलेली आहे. आता खरं हे करायची गरज आहे. मनात खूप आहे, शरीर साथ देत नाही. कळतंय ना, मग गपचूप घरात बसा की. अहो सुखानं तुम्ही पण जगा आणि आम्हाला पण जगू द्या. दीपक, दीपे तुझा तोंडाचा पट्टा आहे की नाही जरा कमी चालव. ज्यांना तोंड कमी चालवायला सांगायला पाहिजे ना त्यांना तुम्ही काहीच बोलू नका. मलाच सांगा तोंड कमी चालव म्हणून. भाऊ जाऊ दे, तुम्ही नका लक्ष देऊ तिच्याकडे आणि नका काळजी करू. काहीतरी मार्ग निघालच की. अनुराधा, कसं आहे, असं हातावर हात धरून बसता येणार नाही. काहीतरी तर हातपाय हलवायला लागतील. जो चालण्याचा प्रयत्न करतो त्याला आपोआप मार्ग सापडतो. चालणारच नाही त्याला कुठली वाट गावणार. मगाशी धैर्य म्हणलेले की मी हाय, ऍडमिशनचं करतो. खरं ते करणार काय आहेत भाऊंना सांगू काय.